नमस्कार मित्रांनो, सचिन टेक झोन या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की UPIवरून जर चुकून पैसे गेले तर घाबरून जायचं काही कारण नाही आहे. तुम्ही बऱ्याचदा फोनपे असेल, गुगल पे असेल किंवा भीम ॲप किंवा अजून पेटीएम वगैरे ॲप वापरत असाल, परंतु याच्यावर जर पैसे गेले, चुकून गेले, समजा UPI ID आपण जर चुकीचा टाकला, एखाद्या वेळेस मोबाईल नंबर चुकीचा झाला, तर सरकारी नियमानुसार आपल्याला पैसे त्या ठिकाणी परत मिळू शकतात. ह्याच प्रकारचा टॉपिक घेऊन आपण आज आलो आहे. तर बघा, आपण पहिली स्टेप काय करायचं आहे, स्टेप लगेच फास्ट आपले जे पैसे गेलेत, आपल्याला माहीत झालं की आपल्या चुकीच्या नंबरला पैसे गेले, तर लगेच त्या ठिकाणी आपण ॲक्शन घ्यायची आहे आणि 24 ते 48 तासात त्या ठिकाणी कंप्लीट करावं लागते. लवकर केल्यास परत पैसे येण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही जास्त उशीर केला तर जास्त त्या ठिकाणी तुम्हाला टाईम लागू शकतो किंवा ते नाच्या बरोबर आहे की तुम्हाला 24 तास त्या ठिकाणी जास्त बँकेला सांगून किंवा पोलीस स्टेशन रिपोर्ट देऊन त्या ठिकाणी कंप्लेंट करायची असते. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे, ॲपमध्ये रिपोर्ट करायचा. म्हणजे आपलं फोनपे ॲप असेल, गुगल पे असेल, भीम असेल, पेटीएम वगैरे असेल, तर त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जायचं आहे. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्ही गेल्यानंतर हेल्पचा ऑप्शन आहे आणि त्या हेल्प किंवा रिपोर्ट प्रॉब्लेम या दोन्हीपैकी जे असेल ते तिथे जाऊन आपल्याला रॉंग ट्रान्सफर, आपलं म्हणजे चुकीचं आपलं त्या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे, ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते निवडायचं आहे. आणि त्याच्यापुढं ही दुसरी स्टेप झाल्यावर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला कस्टमर केअरला कॉल करायचं आहे. आता यामध्ये कस्टमर केअरचे नंबर दिलेले आहेत. त्यामध्ये फोनपेचा आहे 080 68 727 374. फोनपेचा आहे 080 687 27 374 आणि गुगल पेचा जो आहे तो 1800 419 0157. हा कस्टमर केअरचा कॉल तुम्हाला दिलेला आहे. याच्यावरही तुम्ही चुकीच्या याला पैसे जर गेले तर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता. बहुधा आपण नंबर टाकताना किंवा UPI ID टाकताना तो त्या व्यक्तीचाच आहे का याची खात्री त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. त्याच्यामुळं असं चुकीचं ट्रान्झॅक्शन होऊ नये आणि झालं तरी या कस्टमर केअरला आपण कॉल करू शकतो. त्यानंतर NPCI हेल्पलाईन आहे. आता NPCI हेल्पलाईनला पण आपण कॉल करू शकतो. NPCI हेल्पलाईनचा जो नंबर आहे तो NPCI हेल्पलाईनचा नंबर आहे 1800 120 1740. मग या NPCI हेल्पलाईनलाही तुम्ही कॉल करून त्या ठिकाणी तुमच्या ट्रान्झॅक्शनची डिटेल्स द्यायची आहे, त्यांना सांगायची आहे, म्हणजे जेणेकरून आपले पैसे आपल्याला त्या ठिकाणी परत आले पाहिजेत. त्यानंतर एक ऑनलाईन कंप्लेंट बी करू शकता तुम्ही. NPCI.org.in ही NPCIची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन तक्रारी करू शकता. आणि हे 30 दिवसात न झाल्यास, 30 दिवसात जर तुमचं इकडचं नाही झालं तर मग ऑनलाईन कंप्लेंट तिकडं करून टाकायची. इकडं तर करायचीच, हेल्पलाईनला जाऊन आपल्या स्थानिक मोबाईल जो असेल किंवा बँक असेल रिपोर्ट देऊन टाकायचं आहे त्या गोष्टीचं. हे सगळ्यात महत्त्वाचं की या साईडला पण तुम्ही नोंद करू शकता, कंप्लेंट करू शकता. त्यानंतर एक महत्त्वाची टीप म्हणून UPI ID, आता हे तुम्हाला तर मी सांगितलं अगोदर, UPI ID बघायची आणि नाव चेक करायचं. समजा आपल्याला XYZला पैसे पाठवायचे तर त्याचं नाव बँकिंग नाव येतं ना, XYZ, म्हणजे तुम्हाला ABCDला पैसे गेले तर चुकीचं झालं. XY जे नाव आहे, सपोज जे सचिन पाटील आहे, सचिन पाटलाचं जे नाव बँकेचं आलं खाली तर सचिन पाटलाला पैसे गेले असं निश्चित करायचं. शक्यतर हा जो व्यवहार आहे तो काळजीपूर्वक करायचा आणि फ्रॉड असलेच तक्रार करायची. शक्यतर कोणाला अनोळखी माणसाला OTP द्यायचे नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये बघितली की कशा पद्धतीची आपल्याला तक्रार करता येईल, कसे आपल्याला म्हणजे ट्रान्झॅक्शनचं तक्रार करता येईल. ॲपमधून करता येईल, गुगल ॲपमधून करता येईल, फोनपेमधून करता येईल, भीममधून करता येईल. हे सगळ्या गोष्टी आपण आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.